इचलकरंजी म्हणजे कापड व्यवसायाचं माहेरघर. इथे हातमाग आणि यंत्रमागावर रोजंदारीवर काम करणारे हे कामगार दिवसभर काम करून जे पैसे मिळतात त्यावर या कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची गुजराण होते. पण 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यानं त्यांना सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. त्यांचे दैनंदिन व्यवहारच ठप्प झालेत. लाईनला उभा राहायचं आणि कामाचा धंदा सोडून जाता येत नाही. रोज कमावल्याशिवाय चालत नाही अशी परिस्थिती आहे. रोजचा धंदा रोजचं कमवल्यावरच आम्हाला पैसे मिळतात. त्यामुळं 1000च्या आणि 500च्या नोटामुळे एकदम त्रासदायक झालेलं आहे. 1500 नोटामुळे साधे पेट्रोल पंपावर जरी गेलो तरी ते आपल्याला 500 रुपयाचे पेट्रोल टाकायला लावत आहेत. खरं ते आम्हाला जमत नाही. आमचं दुसरं काहीतरी त्यात काम असते ना, त्यामुळे आमचा पूर्ण पैसा तिथं आमचा जातोय. आम्हाला काम सोडून तिथं नोटा बदलायला जायला पाहिजे. कामाची खोटी ती खोटी, कामाचं पगार कट होतोय ते होतोय आणि नंतर आम्हाला तिथं नोटा बदलून मिळत नाहीत. परराज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले हे कामगार अनेकांचं साधं बँक खातंही नाहीये. त्यामुळे दिवाळीचा बोनस आणि कामातून मिळालेले रोख पैसे कुठे आणि कसे भरायचे याचा प्रश्न त्यांना सतावतोय. काळ्या पैशावर टाच आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहेच, पण त्यामुळं हातावर पोट असलेल्या या विणकरांचे हाल कसे कमी होतील याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.